आई-बाबांनो, या 3 चुकांमुळे तुमची मुलं आयुष्यभर कमजोर राहतील. तुम्ही विचारही केला नसाल, पण या चुका तुम्ही दररोज करताय. तुम्हाला तुमच्या मुलांना शिस्त लावायची आहे, पण ते ऐकत नाहीत. त्यांच्यात कॉन्फिडन्स पाहिजे, पण ते घाबरतात. कारण समस्या तुमच्या मुलांमध्ये नाहीये, तर त्या तुमच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट, सतत ओरडणं. सतत ओरडल्यानं मुलांचा मेंदू ब्लॉक होतो आणि ते बंडखोर बनतात. जेव्हा तुम्ही ओरडता, तेव्हा मुलं ऐकणं बंद करतात आणि फक्त घाबरतात. कारण मुलं शब्द ऐकत नाहीत, ते तुमचा बॉडी टोन बघतात, तुमची बॉडी लँग्वेज बघतात आणि तुम्ही दररोज जर चिडून बोलत असाल, तर त्यांचं मन तुमच्या भावना घेण्यासाठी बंदच होऊन जाईल. सेकंड, सतत तू चुकीचं करतोस म्हणणं, तुला काही कळत नाही म्हणणं, यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्ही दररोज या गोष्टी बोललात, तर ते आयुष्यभर अंडर कॉन्फिडंट राहतील. कारण मुलांचा सगळ्यात जास्त विश्वास हा पालकांवर असतो आणि पालक दिवसातून 4 वेळेस, 10 वेळेस जर या गोष्टी म्हणत असतील, तर त्यांना ते खरं वाटणारच आहे. माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे असं वाटणारच आहे त्यांना. तिसरं, मी तुझ्यासाठी किती केलं, मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं, आम्ही आमचं सगळं सुख तुझ्यासाठी सोडून दिलं. यामुळं मुलांवर प्रेशर वाढतं, ना की जबाबदारी. पालकांनी त्याग केला म्हणून मुलांनी त्यांचं ऐकलं पाहिजे, हे चुकीची संकल्पना आहे आणि हा मुलांवर जबरदस्त प्रेशर असतो आणि यामुळं त्यांना पालकांवर प्रेम वाटण्याऐवजी त्यांना गुन्हेगार वाटल्यासारखं वाटतं, की आमच्यामुळं यांना या गोष्टी कराव्या लागल्या आणि ते त्याच फेजमध्ये चालत असतात. पालकत्व ही परतफेड करण्याची गोष्ट असते, ना की बोलून दाखवण्याची. म्हणून पालक म्हणून जर तुम्ही तुमच्या चुका सुधारलात, तर मुलं आपोआप सुधारतील. म्हणून त्यांचं ऐका, त्यांच्याशी प्रेमानं बोला आणि त्यांना स्वतः निर्णय घ्यायला शिकवा. आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या लहानपणीचं असं कोणतं वाक्य आहे तुमच्या आई-वडिलांचं, आजोबाजीचं, जे तुम्हाला अजूनही टोचतंय?